नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस पदाची जी काही नवीन आलेली भरती जी काही आहे त्या भरतीबद्दलची अपडेट ही आपण पाहणार आहोत की नेमकी भरतीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, तुम्हाला पात्रता ही काय आहे, त्यासाठीचं जी काही सर्व क्रायटेरिया आहे सर्वच्या सर्व क्रायटेरिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी भरती कुठल्या जिल्ह्यातील आहे याबद्दलची सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व अपडेट आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पानेर अंतर्गत तालुका निवड समिती अंगणवाडी मदतनीस पदभरती 2024 पाहूयात। जाहीरनामा म्हणजे जाहिरात आपण पाहूयात। अंगणवाडी मदतनीस पदभरती 2024 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पानेर जिल्हा अहमदनगर अंतर्गत रिक्त असणाऱ्या मदतनीस पदांची भरती करण्याबाबतचा हा जो काही आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, जाहिरात ही आहे या ठिकाणी त्यासाठीचे जे काही शासन निर्णय क्रमांक आहे जाहिरात प्रसिद्धी करण्यासाठीचे तेही आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही GR आहे तो म्हणजे की महिला व बालविकास शासन निर्णय क्रमांक M22/2022 प्रत क्रमांक 94/6 दिनांक 2/2/2023। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाला जे काही आहे म्हणजे की जो काही संदर्भ आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचा तो म्हणजे की महिला व बालविकास शासन निर्णय क्रमांक M22/2022 प्रत क्रमांक 175/6 दिनांक 10/1/2024। यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास शासन निर्णय क्रमांक M22/2022 प्रत क्रमांक 94/6 दिनांक 27/2/2024। यानंतरचा चौथ्या आणि शेवटचा जो काही GR जो काही आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचा तो म्हणजे की माननीय आयुक्तालयाची जावक क्रमांक A22 सेवा योजना अंगणवाडी /MRIPV/2024/25 3957 दिनांक 8/7/2024 दिनांक 2/2/2023 नुसार शासन निर्देश प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने सदरची पदभरती प्रक्रिया खाली शर्ती व अटीनुसार मंजूर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। मदतनीस यांचे रिक्त पदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून भरावायची आहेत। सदरची पद पूर्णतः मानधनीय तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावायची आहेत। याकरिता संबंधित गावातील ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त पदे आहेत त्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद 23/7/2024 ते 1/8/2024 अखेर शासकीय सुट्टीचे दिवस सोडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष वा पोस्टाने वरील तारखेपर्यंत या कार्यालयात सादर करावे। त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार हा केला जाणार नाही। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण राहील। किमान शैक्षणिक पात्रतेसोबत त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास त्याबाबतचे सर्व गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र सोबत जोडावेत। तसेच अंगणवाडी मदतनीस पदासाठी वयाची अट दिनांक 23/7/2024 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्षे पूर्ण असावे व विधवा उमेदवारासाठी 40 वर्षे वयाची अट असेल। म्हणजेच तुमच्या हे लक्षात आले असेल की जे काही वयाची अट जी काय आहे या पदासाठीची ती म्हणजे की 18 ते 35 वर्षे ही असणार आहेत आणि त्यानंतर जे काही विधवातही जे काही असणार आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षे हे वाढून दिली आहेत। म्हणजे की त्यांची जी काही कमाल वयोवर्ष जे काही आहेत ते म्हणजे की 40 वर्षे ही असणार आहेत। आणि मित्रांनो, जाहिरातीमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याबद्दलची जी काही लिस्ट ही जी काही लागत असते किंवा मार्काचा जो काही क्रायटेरिया असतो किंवा कसल्या प्रकारे मार्क हे मिळतात किंवा लिस्ट ही कुठल्या प्रकारे लागते त्यासाठी किती मार्काला तुम्हाला किती गुण हे मिळणार आहेत याबद्दलची सर्वचे सर्व जी काही अपडेट आहे त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही दिली आहे। तिथून तुम्ही तो GR डाउनलोड हा करू शकता किंवा त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता की कुठल्या प्रकारे लिस्ट ही लागणार आहे किंवा किती मार्काला तुम्हाला किती गुण हे मिळणार आहेत। तुम्ही जर काही SC कॅटेगरीमध्ये असाल किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्याबद्दलचे अधिक मार्क हे किती मिळणार आहेत त्याबद्दलची सर्व अपडेट मी खाली दिली आहे। चला तर या समोरील जी काही अपडेट आहे ती सर्व आपण जाणून घेऊयात की कुठल्या ठिकाणी किती जागा या भरल्या जाणार आहेत ते आपण पाहूयात।
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पानेर रिक्त मदतनीस पदाची यादी माहे जुलै 2024 पर्यंतची। त्यामध्ये सर्वात पहिले जे काही गाव असणार आहे, गावाचे नाव ते म्हणजे पळवे देशमुख वस्ती अंगणवाडी केंद्राचे नाव। त्यानंतर त्या ठिकाणी मदतनीस पदाची एक जागा रिक्त आहे। म्हणजे की मित्रांनो, सर्वचे सर्व जे काही केंद्र आहे त्या ठिकाणी एकच जागा या रिक्त आहेत। मी फक्त तुम्हाला गावाचे नाव वाचून दाखवेल। त्यानंतर दुसरे जे काही गावाचे नाव आहे ते म्हणजे पाडळी, राजनगाव, जाधवमळा, त्यानंतर मसने। यानंतर मसने येथील जे काही अंगणवाडी केंद्राचे नाव आहे ते म्हणजे जंबेमळा। त्यानंतर रांजणगाव मशीद येथील जे काही अंगणवाडी केंद्राचे नाव आहे ते म्हणजे की जवकमळा। त्यानंतर वडनेर हवेली येथील जे काही अंगणवाडी केंद्राचे नाव आहे ते म्हणजे की बडेवस्ती। त्यानंतर हंगा येथील जे काही अंगणवाडी केंद्राचे नाव आहे ते म्हणजे की मोकाते वस्ती। या ठिकाणी एक जागा, या सर्व ठिकाणी एक मदतनीस पदाच्या जागा या रिक्त आहेत। त्यानंतर 7व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की अस्तगाव रामवाडी या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर सुपा आदर्श नगर या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 9व्या क्रमांकाला जे काही आहे सुपा आदर्श नगर अंगणवाडी केंद्राचे नाव, त्या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। यानंतर 9व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की रुई छत्रपती अंगणवाडी केंद्राचे नाव दिवटेमळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 10व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की शेरी कासारी वाघुलेमळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। यानंतर मस्केवाडी माळवाडी या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर देवी भोईरे अंगणवाडी केंद्राचे नाव मगरदरा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर देवी भोईरे शिववस्ती अंगणवाडी केंद्राचे नाव या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर देवी भोईरे अंगणवाडी केंद्राचे नाव सरडे वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर देवी भोईरे अंगणवाडी केंद्राचे नाव वेलोटे वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 16व्या क्रमांकाला जे काय आहे ते म्हणजे की निगोज अंगणवाडी केंद्राचे नाव काळे वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर राळेगण सिद्धी अंगणवाडी केंद्राचे नाव पद्मावती वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर नारायण गव्हाण अंगणवाडी केंद्राचे नाव जाधवमळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर वडे गव्हाण अंगणवाडी केंद्राचे नाव मिरीमळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर शिरापूर अंगणवाडी केंद्राचे नाव भिल्लवस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर कोहकडी अंगणवाडी केंद्राचे नाव गोगडे वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर अळकुटी अंगणवाडी केंद्राचे नाव परंडवाल मळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर वडझिरे अंगणवाडी केंद्राचे नाव निघूट मळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर अळकुटी परंडवाल मळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 24व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की वडझिरे बोरकर मळा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। यानंतरला जे काही 25व्या क्रमांकाला आहे ते म्हणजे बाबुळवाडे नवले वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर बाबुळवाडे वरची ठाकरवाडी या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 27व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे लोणी मावळा कामठे मळा अंगणवाडी केंद्राचे नाव या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर चिंचोली अंगणवाडी केंद्राचे नाव चिंचोली वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 29व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की सिद्धेश्वरवाडी अंगणवाडी केंद्राचे नाव नरोडे दरा या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर लोणी हवेली अंगणवाडी केंद्राचे नाव खडकवाडी या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 31व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की करंदी अंगणवाडी केंद्राचे नाव गव्हाणे वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। त्यानंतर 32व्या क्रमांकाला शेवटचे जे काही आहे ते म्हणजे की गांजी भोईरे अंगणवाडी केंद्राचे नाव माने वस्ती या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। चला तर यानंतरची अपडेट ही आपण जाणून घेऊयात। यानंतर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो काही आहे तो म्हणजे की 23/7/2024 पासून 1/8/2024 पर्यंत अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो। त्यानंतर अर्ज प्राथमिक यादी तयार करणे व छाननी करणे यासाठी जो काही कालावधी आहे तो म्हणजे की 2/8/2024 ते 8/8/2024 पर्यंत छाननी ही केले जाणार आहे। त्यानंतर गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता घेणे व नोटीस बोर्डावर यादी प्रसिद्ध करणे यासाठी जो काही कालावधी आहे तो म्हणजे की 9/8/2024 ते 14/8
2024 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे। त्यानंतर नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती, आक्षेप, तक्रारी शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे यासाठीचा जो काही कालावधी असणार आहे तो म्हणजे की 16/8/2024 ते 26/8/2024 हा असणार आहे। त्यानंतर अंतिम यादी भरावयाच्या पदासाठी गुणक्रमांकानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे यासाठी जी की अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे ती म्हणजे की 27/8/2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। मित्रांनो, नेमकी यादी कुठल्या प्रकारे लागणार आहे, किती मार्काला किती गुणे मिळणार आहेत तुम्हाला, त्याबद्दलचा सर्व जो काही व्हिडिओ आहे तो स्पेशली मी बनवला आहे। त्याबद्दलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट याबद्दलची मिळेल। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण खाली समजून घेऊयात। अर्ज स्वीकारणे कालावधी 23/7/2024 ते 1/8/2024। अर्ज स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पानेर, जुनी पंचायत समिती पानेर, जिल्हा अहमदनगर या कार्यालयावर तुम्हाला ऑफलाईन अर्ज हा भरून त्या ठिकाणी जमा करायचा आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व समजलीच असेल आणि असेच जर का अपडेटेड जाहिराती बातम्या जर का तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड जाहिरात आणि GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।